श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वत शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1471व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र कृष्ण द्वादशी रविवार दिनांक 5 मे 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक 2/9/1990 अनुक्रम नंबर 98 या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे मी पठण करीत आहे। पुढील प्रश्न आहे, ब्राह्मणांनीच वेद का म्हणावेत? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की हजारो वर्षांपूर्वी ज्यावेळी भगवंताने आकाशवाणी केली व वेद उच्चारले त्यावेळी चारही वर्णाचे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे सर्व लोक पृथ्वीवर हजर होते। ते वेदोच्चार फक्त ऋषीमुनींना ऐकू आले व समजले, इतरांना ते ऐकू आले नाही किंवा समजले नाहीत। ऐकू न येणे हा दोष इतर वर्णांचा आहे। ज्यांना ऐकू आले ते ऋषीमुनी ब्राह्मण होते। त्यांनी जे वेदोच्चार ऐकले ते त्यांचे ताबडतोब पाठ झाले, इतकी त्यांची ग्रहण शक्ती तीव्र होती। त्यावेळी छपाई काम होत नव्हते, म्हणून त्यांनी पाठांतर केले व ही विद्या वंश परंपरेने पुढे चालत आलेली आहे। आज मितीपर्यंत ती ब्राह्मण वर्गाने जतन करून ठेवली आहे व आजही ती पाठांतराने पुढच्या पिढीला शिकवित आहेत। ह्यामध्ये भगवंताला दोष कसा देता येईल? अहो, चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेला किती मुलं पास होतात? 3% किंवा 4%। जी मुले नापास होतात त्यांनी अभ्यास केला नाही असे कसे म्हणता येईल? त्यांनीही अभ्यास केलेला असतो, परंतु कुठेतरी अपुरेपणा राहतो म्हणून ते नापास होतात। त्यांच्या ज्ञानाची पातळी तिथपर्यंत वाढलेली नसते। स्वतःचा अपुरेपणा तपासा। हा अपुरेपणा तुम्ही स्वप्रयत्नाने दूर करू शकाल, परंतु त्यासाठी श्रद्धायुक्त भक्ती पाहिजे। पुढील प्रश्न आहे, वेद पठणाचा फायदा कोणता? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जेव्हा ब्राह्मण वेदोच्चार करतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व चराचर सृष्टीवर होतो। चातुर्वर्णांना सौख्य प्राप्त होते। इतर वर्णाच्या लोकांना वेद पठण अवघड असल्यामुळे व्यवस्थित म्हणता येणार नाही। त्यांनी ब्राह्मणांना घरी बोलावून वेदोच्चार करून घ्यावेत व सौख्य मिळते की नाही हे बघावे, स्वतःची खात्री करावी। पुढील प्रश्न आहे, श्रद्धायुक्त भक्तीचे फळ कसे मिळेल? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की श्रद्धायुक्त भक्तीचा भक्तांच्या जीवनामध्ये फार उपयोग होतो। सध्या मानवी जीवन फार धकाधकीचे झाले आहे। मानवी जीवनात श्रद्धायुक्त भक्तीशिवाय पर्याय नाही। एका भक्ताची महत्त्वाची शैक्षणिक परीक्षा होती। अभ्यासही केला होता, परंतु ऐनवेळी पेपर विचित्र निघाला। त्याने ज्या प्रश्नांचा अंदाज केला होता ते विचारलेच नव्हते। परीक्षकाने दुसरेच प्रश्न विचारले होते, म्हणून त्याला पेपर अवघड वाटला। भक्त घाबरला, त्याला काही सुचेना। थोडा वेळ तो शांत बसून राहिला। मनातून आमची तीव्रतेने आठवण केली व शांत मनाने पेपर लिहायला सुरुवात केली। त्याला हळूहळू सर्व काही सुचू लागले व संपूर्ण पेपर लिहून काढला। ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी तो विद्यार्थी सर्वांपेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण होऊन त्या विषयात सर्वप्रथम आला होता। तुमची गुरुवर श्रद्धा असेल व त्यावेळी मनापासून आठवण केली असेल तर हमखास मदत मिळेल। परंतु काही लोकांना पेपर दिल्यानंतर आमची आठवण येते, त्याचा काही उपयोग नाही होत। पेपर देतानाच ती आठवण आतून व्हावी लागते। काही वेळेला घरून निघताना आई वडील विद्यार्थ्याला सुचवतात की पेपर लिहिण्याचे अगोदर गुरूंची आठवण कर, परंतु अशाने उपयोग होत नाही। आठवण कर हे इतरांनी सुचवू नये किंवा सांगू नये, हृदयातून ती आठवण व्हायला पाहिजे। आठवण उत्स्फूर्त असावी तरच तिचा उपयोग होतो। श्री गुरुचरित्रात श्री गुरूंनी जाहीर आश्वासन दिले आहे की जे जे भक्त माझी आठवण करतील त्यांचे कष्ट मी निवारण करीन। ह्या वाक्याची बरोबर प्रचिती येते। काही भक्त गरज असेल तेव्हा, बिकट प्रसंग असेल तेव्हा आमची आठवण करतात। अशा भक्तांना अनुभव कमीच येतात। तुम्हाला आमची आठवण नेहमी असावी।
तुमच्यावर प्रसंग आलेला असो किंवा नसो, तुम्ही सतत आठवण केली पाहिजे. आठवण करताना श्री गुरुदेव दत्त म्हणावे, म्हणजे सर्व गुरूंचा आशीर्वाद त्याबरोबर येतो. मुळात हे सूत्र लक्षात ठेवा, म्हणजे भक्ती करणं सोपं जाईल. भक्ती करताना माळेचे मणी किती ओढले याची आठवण नको. मणी हे आकडे मोजण्याकरिता असतात. पुढील प्रश्न आहे, ज्ञानयुक्त भक्ती कशाला म्हणतात? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मानवी जीवनात ज्ञानाचा भाग आहेच. ज्ञानाचा अर्थ काय? तर ज्ञानाने अनुभव व माहिती यातील फरक समजतो. भक्ती करताना आपण कोणाची भक्ती करतो व का करतो हे समजून घ्यावे. स्तुती करताना त्यात असणारे शब्द व वाक्य ह्याचा अर्थ आपल्याला समजतो का हे जाणून आपण भक्ती करावी, म्हणजे ह्याला ज्ञानयुक्त भक्ती म्हणतात. परंतु फक्त ज्ञान म्हटले की त्या व्यक्तीला संशय येतोच. निव्वळ भक्तीचा उपयोग नाही, तर त्याबरोबर ज्ञानाची गरज आहेच. आता चतुर्थ वर्णातील लोकांना ज्ञानाची आवश्यकता नाही. त्यांना जसे जमेल तशी त्यांनी देवाची भक्ती करावी. काशी विश्वेश्वर मंदिराच्या समोर बाहेरच्या भागात एक अंत्यज रोज देवाची भक्ती करत असे. त्याला शिव हा शब्द उच्चारता येत नव्हता, म्हणून तो शव शव म्हणून रोज देवाचे स्मरण करीत असे. काशीच्या एका पंडिताने हे ऐकले. जेव्हा त्याला थांबवले व त्याला खुलासा करून सांगितले की शव म्हणजे प्रेत व शिव म्हणजे भगवान शंकर असे या शब्दांचे अर्थ आहेत. आतापर्यंत तू शव शव म्हणजे भगवंताला प्रेताच्या नावाने हाक मारित होतास. असे न करता तू शिव म्हण, म्हणजे भगवान शंकराचे स्मरण होईल. हा खुलासा ऐकून त्या अंत्यजाला फारच वाईट वाटले. त्याला पश्चाताप झाला. आतापर्यंत आपण देवाला चुकीच्या नावाने हाका मारल्या म्हणून त्याला फार वाईट वाटले. तो रात्रभर झोपू शकला नाही, तळमळत राहिला. परंतु इकडे भगवान शंकर त्या पंडिताच्या स्वप्नात गेले व त्याला सांगितले की माझ्या अंत्यज भक्ताला तू जे सांगितलेस ते योग्य नाही. त्याला शिव शिव शब्द म्हणता येत नाही, परंतु त्याचा भाव चांगला आहे. तो शव शव असे म्हणत असला तरी मला तो चालतो व मला त्याच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. सकाळी पंडित उठून त्या अंत्यजाच्या घरी गेला. त्याने पाहिले तर तो अंत्यज शिव शिव शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु सारखा अडथळत होता. त्याचे उच्चार स्पष्ट होत नव्हते. पंडिताने त्याला खुलासा केला की तू जे भगवंताचे शव शव नावाने स्मरण करीत होतास तेच पुन्हा मोकळ्या मनाने चालू ठेव. भगवंताला तुझे हेच शब्द आवडतात. जर चतुर्थ वर्णाकडून चूक झाली तर त्याला माफ आहे, परंतु वरच्या 3 वर्णांकडून चूक झाली तर मात्र क्षमा नाही. यातही जर ब्राह्मण वर्गाकडून चूक झाली तर जबर शिक्षा आहे. पुष्कळ लोकांना त्यांची नेमकी कुठे चूक होते हे लक्षात येत नाही. ब्राह्मणांचे गुरुदेव आहेत, क्षत्रियांचे गुरु ब्राह्मण आहेत, वैश्यांचे गुरु क्षत्रिय आहेत, शूद्रांचे गुरु वैश्य आहेत. 4ही वर्णात गुरुपदावर माणसे आहेत. इतर वर्णाच्या लोकांनी ब्राह्मण गुरु केले तरी चालेल, परंतु प्रत्येक ब्राह्मण गुरु होऊ शकत नाही. गुरु हे निस्वार्थी, निर्लेप, निर्लोभी, निस्पृही व ज्ञानी असावेत, तरच गुरुपदावर ते राहू शकतात. हे भक्तांना समजणे म्हणजे ज्ञान होय. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, पुढील अमृत कणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.